जपणारी बाणा व ममत्व आहे असे आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आजच्या या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष माननीय नामदार श्रीमंत छत्रपती राजा यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा आज उदगीर या ठिकाणी पार पडतोय। या सोहळ्यास मंचावर उपस्थित असलेले जे ज्येष्ठ सहकारी मंत्री मान्य श्री बाबासाहेब पाटील, त्याचबरोबर ज्यांचं खरं म्हणजे राजेंद्र बाबू आता म्हटले मी आधी बोलतो, पण शेवटी राजकारणात ते मला सिनियर आहेत आणि सगळ्या क्षेत्रातल्या अनुभवात ते मला सिनियर आहेत, त्यामुळं शेवटी त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला सगळ्यांनाच, आणि ज्याचा उल्लेख देशमुख साहेबांनी आता केला, एक पत्रकार म्हणून त्यांना इथं बोलवलंय, त्यामुळे त्यांचा नक्कीच पत्रकारांना पण एक मनापासून जी एक उत्सुकता आहे की आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन किंवा काय मेसेज जो आहे तो आपल्याला काय मिळतोय, त्यामुळं राजेंद्रजी हे माझ्यानंतर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। पण लोकमत परिवाराचे मान्य राजेंद्रजी दर्डा, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आणि आपले उदगीरचे आमदार माजी मंत्री मान्य संजयजी बनसोडे, ज्यांनी आत्ताच आपल्या मनोगतातून आपल्या वाणीतून पत्रकारांचे जे काही प्रश्न ज्याच्यासाठी मराठी पत्रकार परिषद लढा देत आलेली आहे, काही प्रश्नांचा लढा आपला यशस्वी झाला, काही अडचणी आजसुद्धा आपल्याला भासतात, त्याच्यावर ज्यांनी अतिशय परखडपणे विचार व्यक्त केले ते आपले मान्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त मान्य एस देशमुख साहेब, आपल्या नगराध्यक्षा श्रीमती स्वाती हुडे, त्याचबरोबर उपनगराध्यक्षा श्रीमती शीतलताई शिंदे, जिल्हा अधिकारी मान्य डॉक्टर भारत बस्तेवाड साहेब, पोलीस अधीक्षक मान्य अमोल तांबे साहेब, आणि खऱ्या अर्थानं किंवा ज्याचा उल्लेख मगाशी देशमुख साहेबांनी केला आणि सुरुवातीलाच आपल्या याच्यामध्ये ज्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला की मी स्वागताध्यक्ष पद स्वीकारलं वगैरे, आणि ज्यांच्यामुळं मी स्वीकारलं किंवा ज्यांच्यामुळं आमची सगळी ही बैठक मीटिंग मुंबईमध्ये झाली ते माझे सहकारी मित्र आणि सातारचे पुढारीचे संपादक मान्य हरीशजी पाटणे। हरीश हा पत्रकार जरी असला, देशमुख साहेब तरी म्हणजे तो माझा मित्र आहे, त्यामुळं पत्रकार आणि आमदार हे नातं वेगळं आहे आणि मित्रांचं आमचं नातं वेगळं आहे, आणि आम्ही ते दोन्ही जे आहे ते आम्ही मेंटेन करतो किंवा आम्ही दोन्ही नाती जे आहेत ती योग्य पद्धतीनं जपायचं काम करतो। म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही, मित्र आहे म्हणून त्यानं काय मला बातम्यातनं ठोकायचं सोडलं नाही, ज्यावेळेला चुकत होतं त्यावेळेला ठोकायचं पण काम त्यानं केलं आहे, आणि परत आपल्या मित्राला मदत झाली म्हणून हातभार लावण्याचं पण काम त्यानं मला केलं आहे। अशी आमची मैत्री आहे, अशी आमची अतिशय चांगली मैत्री आम्ही वर्षानुवर्ष जपली आहे आणि पुढंसुद्धा आमची मैत्री चांगली चालू राहील। आज हरीश पाटणे इथं स्टेजवर उपस्थित आहेत, त्याचबरोबर आपले मान्य बसवराज पाटील, त्याचबरोबर राहुल केंद्रे, मान्य राम तिरुके, सुदर्शन मुंडे, मान्य अनिल मुदाळे, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदचे मान्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, मान्य बाळासाहेब मर्लापल्ले, त्याचबरोबर आपल्या
स्वागत समितीचे मान्य किरण नाईक, मान्य शरद पावळे, आपले श्री मिलिंद आष्टीकर अध्यक्ष, शिवराज काटकर कार्याध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर ज्यांचं अतिशय नीटनेटकं हे संयोजन ज्यांनी केलं इथं, ते आपले संयोजन समितीचे मान्य सचिन शिवशेटे, विभागीय सचिव, मान्य युवराज धोत्रे अध्यक्ष, उदगीर तालुका पत्रकार परिषद, त्याचबरोबर विभीषण मध्यवाड जिल्हा अध्यक्ष डिजिटल मीडिया, त्याचबरोबर मान्य अर्जुन जाधव, मान्य सिद्धार्थ सूर्यवंशी, त्याचप्रमाणे मान्य रमेश अण्णा अंबरखाने, बालाजी भोसले, श्याम डावळे, विकी भोसले, कमलाकर फुले, मान्य रामदास बेमडे, मान्य गणेश गायकवाड, मान्य मनोज उदाले, मान्य अमोल हनकले, निकिताताई अंबरखाने, वसंत पाटील, प्रकाश बिराजदार, सत्यवान पांडे, मान्य नवनाथ गायकवाड, त्याचबरोबर मान्य रामचंद्र हुडगे आणि उपस्थित सर्वच स्टेजवरील आणि आपण सर्व त्याचा उल्लेख मगाशी केला. अगदी नागपूरपासून चंद्रपूरपासून एक कोकणातल्या सावंतवाडीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातनं आलेले सर्व माझे पत्रकार बंधू, हे पूर्वी आपल्याला माहीत आहे कैलासवासी आरारामांचं भाषणातला एक हे असायचा, चांद्यापासून बांद्यापर्यंत. तसं आज खऱ्या अर्थानं चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व पत्रकार आज इथं आपल्या या परिषदेला अधिवेशनाला आज इथं उपस्थित आहेत. सर्वांचं लातूरचा आपला पालकमंत्री म्हणून उदगीरमध्ये आपलं स्वागत करतो आणि नक्कीच ही आपली अधिवेशन जे आहे हे यशस्वीरित्या पार पडेल याबद्दल कुठलीही माझ्या मनात शंका नाही. आमचे सहकारी मित्र आमदार मान्य संजयजी बनसोडे यांचं पूर्ण लक्ष आणि पूर्ण सहकार्य त्यांचं आणि त्यांच्या टीमचं आणि जिल्हा प्रशासनाचं या अधिवेशनाला आणि सर्व पत्रकार येणाऱ्या पत्रकार बंधूंच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण उणिवा या ठिकाणी भासणार नाहीत आणि जर काही या याच्यामध्ये उणिवा राहिल्या तर नक्कीच त्या आपण सगळ्यांनी मोठ्या मनानं आम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं ही विनंतीसुद्धा या निमित्तानं आपल्या सर्वांना मी करू इच्छितो. आज हे अधिवेशन ज्याचा उल्लेख मी केला की आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यक्षेत्रात होत आहे, त्याचा नक्कीच मला आणि सगळ्यांनाच विशेष आनंद आहे. मगाशी देशमुख साहेबांनी तो उल्लेख केला की या ठिकाणी साहित्य संमेलन उदगीरकरांनी आणि बनसोडे साहेबांनी यशस्वीरित्या करून दाखवलं आणि या आधीसुद्धा संजयजी बनसोडेंनी प्रयत्न केला या ठिकाणी हे अधिवेशन आपलं व्हावं, पण काही अडचणी येत गेल्या त्यामुळे झालं नाही. पण आज ती त्यांची इच्छा आणि देशमुख साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत सगळ्यांनी मिळून पूर्ण केली. त्याबद्दल देशमुख साहेबांचं मी मनापासून मी सुद्धा त्यांचं आभार मानतो. आज मला या अधिवेशनाचं स्वागत अध्यक्ष केलं तर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या अधिवेशनाला येण्याचं त्यांनी निमंत्रण स्वीकारलं होतं. सध्या देशात चाललेल्या राज्यांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल किंवा अन्य राज्यांमध्ये त्यांचा प्रचार दौरा लागल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तर त्यांनी देशमुख साहेब आपल्याला जरी थोडी खंत वाटली असेल तरी मी आपल्याला त्यांच्या वतीनं सांगू इच्छितो की त्यांनी शुभेच्छा आणि सदिच्छाचा संदेश हा त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे. आपल्याला सर्वांना त्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आहेत आणि नक्कीच जे प्रश्न आपण इथं मांडले मग आपला पत्रकारांच्या हल्ला तर आपला जो हे आहे त्याचं नोटिफिकेशनचा असेल कायद्याचा, त्याचबरोबर पेन्शनच्या बाबतीमध्ये आपण काही विषय इथं मांडले, आरोग्याच्या बाबतीमध्ये जे आहेत हे सर्व विषय मी बाबासाहेब पाटील, संजयजी
नक्की आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहे आणि आपल्याबरोबर हे विषय शासन स्तरावर नेणं म्हणजे गेलेले आहेतच, पण या विषयांच्या बाबतीमध्ये निर्णय व्हावा म्हणून आम्ही नक्की आपल्याबरोबर राहून प्रयत्न करू. त्याचबरोबर संजय बनसोडे साहेबांनी सुद्धा जो उदगीर जिल्हा व्हावा म्हणून इथं मागणी केली आहे, त्यात हे राजेंद्र बाबूंनी एक गमतीत त्यांनी केलं की ते म्हणले, राजे संजयजींना सांगा 2 वर्ष तरी मला पूर्ण जिल्ह्याचा पालकमंत्री राहू दे. लगेच हे गमतीचा भाग होता, पण नक्कीच आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आता त्यांनी पालकमंत्री म्हणून माझ्याकडे ढकललं की आता तुम्ही बघा, आम्ही बाकी तयारी केली आहे. पण आता तुम्हाला पण माहीत आहे, बाबासाहेब पाटलांना माहीत आहे की आमच्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचणारा माणूस आपला आमदार आहे. त्यामुळं आम्हाला आपलं कधी पकडून न्यायचं त्यांनी सांगा, आम्ही त्यांच्याबरोबर मागं म्हणजे त्यांनी म्हटलं की झालंच पाहिजे म्हणायला आम्ही त्यांच्या मागं जायला तयार आहे. तेव्हा आपले आमदार काही ताकदीनं कमी आहेत असं नाही, त्यांची ताकद राज्य सरकारमध्ये मोठी आहे आणि नक्कीच जी अपेक्षा आपली आहे ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आपल्या सुनेत्रा वहिनी असतील, यांच्या माध्यमातून नक्कीच ही अपेक्षा पूर्ण होईल. आपला पाठपुरावा चालू आहे, आपली अपेक्षा आहे. बाकीचं सगळं जे आहे ते आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो आपण ते जिल्हा होण्यासाठी आपण तयार करून ठेवलं आहे, पण या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय हा होण्यासाठी आम्ही सर्वजण संजयजींच्या बरोबर आहोत आणि पुढंसुद्धा त्यांच्याबरोबर राहू. फक्त संजयजी एक माझी विनंती आहे की समजा तोपर्यंत मध्ये हे ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला मी जर मंत्री असलो तर तुमच्या पण जिल्ह्याचं पालकमंत्री मला घ्या, नाही तर मला सोडून द्याल असं काही करू नका. नाहीतर मित्राला लगेच सोडून द्याल जिल्हा झाला की असं काही करू नका. तर नक्कीच या मागणीसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू, हे सुद्धा या निमित्तानं सांगतो. आज असं बघितलं तर पत्रकार आणि राजकारणी हे भाषण करणं, हे राजकीय सभेमध्ये भाषण करणं एक वेगळी गोष्ट आहे, पण पत्रकारांसमोर बऱ्यापैकी राजकीय लोक जी आहेत हे पत्रकार परिषदेतच बोलतात. कारण असं स्टेजवर उभा राहून वरनं आणखीन आपल्याला काही मार्गदर्शन करणं म्हणजे उद्या हरीश पाटणे माझी साताऱ्यात काय बातमी करेल ह्याचा विचार पण मी करू शकत नाही. पण नक्कीच आज एक अतिशय ज्याचा उल्लेख हरीशने केला की अहोरात्र आपल्यासाठी ज्यांनी आपल्या सगळ्या समस्यांसाठी आपल्या प्रयत्नांसाठी जे झटत राहिले ते देशमुख सर, SM देशमुख सर यांचं आज आपल्याला सगळ्यांना नेतृत्व मिळाले आणि हरीश असेल किंवा त्यांच्यासारखे आपण सुद्धा सर्वजण जे आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण सगळे उभे राहिलो आहे, मोठे झालं आहे. मराठी पत्रकार परिषद ही त्या ह्याच्यामध्ये काम करते आणि एक नक्कीच प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व माननीय देशमुख सरांचं आपल्याला मिळालं आहे. त्यामुळं आपली सगळ्यांचीच वाटचाल ही चांगली राहील, उज्ज्वल राहील ही मला नक्कीच मनापासून खात्री आहे. तसं बघितलं तर पत्रकारिता म्हणजे काय हे जर विचारायचं म्हटलं तर हा प्रश्न वरवर साधा वाटला तरी त्याचे उत्तर आपल्याला म्हणजे खोल ही वस्तुस्थिती आहे. बातमी देणं हे पत्रकारितेचं केवळ बाह्य रूप आहे, तो तिचा अंतरात्मा नाही. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून ती एक सामाजिक तपश्चर्या आहे आणि महाराष्ट्राने ही तपश्चर्या थोर महापुरुषांच्या विचारातून जगून दाखवली आहे ही वस्तुस्थिती आहे. या परंपरेची सुरुवात बहुआयामी बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. त्यांनी दर्पण सुरू करून मराठी पत्रकारितेची मूर्तमेढ रोवली. समाज सुधारणेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी पत्रकारिता हेच सर्वोत्तम माध्यम आहे हे त्यांनी ओळखले होते
त्याचा वारसा पुढं लोकमान्य टिळकांनी समृद्ध केला. लोकमान्य टिळकांनी केसरी या माध्यमातून लेखणीला एक तलवारीची धार दिली. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का, हा त्यांनी विचारलेला प्रश्न आजही प्रत्येक सत्ताधाऱ्याला अंतर्मुख करणारा ठरतो. त्यांनी पत्रकारितेला सत्तेवरचा अंकुश बनवले. महात्मा फुले यांचा विचार प्रेरणेतून दीनबंधूंसारखं वृत्तपत्र उभा राहिले, बहुजनांचा आवाज बनले. हा इतिहास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी पत्रकारितेला प्रबोधनाचा परिमाण दिला. समाजातील अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धेवर लेखणीचा प्रहार करत त्यांनी सांगितले की केवळ माहिती देणे पुरेसे नाही, तर समाजाची वैचारिक साफसफाई करणे हे पत्रकाराचे आद्य कर्तव्य आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अनन्य साधारण आहे. मूकनायक आणि बहिष्कृत भारत या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांचं वेदनांची वाचा फोडली. समाजाची जागृती, संघटन आणि आपल्या न्याय हक्कासाठी स्वतःचे माध्यम अत्यावश्यक आहे, हा त्यांचा विचार आजही पत्रकारितेचा आधार आहे. ज्या समाजाकडं स्वतःचा आवाज मांडण्यासाठी स्वतःचे व्यासपीठ नसते, तो समाज प्रगती करू शकत नाही. आजच्या पत्रकारांनी हाच वारसा पुढे नेण्याची गरज आहे. आचार्य आत्रे आणि हरिभाऊ निंबाळकर यांच्यासारख्या दिग्गजांनी या परिषदेचं नेतृत्व केले आहे. आज SM देशमुख आणि किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद पत्रकारांच्या हक्कासाठी अखंडपणे लढत आहे. पत्रकारांचा संरक्षणाचा कायदा याच संघटनेच्या पाठपुराव्यामुळं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात झाला, याचा नक्कीच मला आणि आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात परिषदेनं केलेल्या आंदोलनाची सुद्धा दखल ही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी नक्कीच गांभीर्याने घेतली आहे. आणि लवकरच परवासुद्धा माननीय गडकरी साहेब कोकणात राणेसाहेबांच्या याला आले होते, त्यावेळेला त्यांनीसुद्धा सांगितले की आता मे महिन्यापर्यंत आपण अगदी 99% या मुंबई गोवा हायवेचं काम हे पूर्णत्वास नेतोय. दुसरा, आज लातूरच्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये मला एक उल्लेख करायचा आहे की आज जे सिव्हिल हॉस्पिटलचं भूमिपूजन आपण करतोय, त्याच्यासाठी सुद्धा पत्रकारांनी जे आंदोलन केलं होतं, त्याच्यामुळंच आज हे लातूरचं सिव्हिल हॉस्पिटल त्याला मूर्त रूप येते. मला वाटतं हा सुद्धा प्रश्न लातूरमधला अनेक वर्षाचा प्रलंबित होता आणि सिव्हिल हॉस्पिटल लवकर व्हावं म्हणून पत्रकारांनी जे आंदोलन केलं, त्या सगळ्यामुळं या प्रश्नाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली. आणि आज हे सिव्हिल हॉस्पिटल माननीय देवेंद्रजींच्या मान्यतेनंतर आणि आपले आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता उभं करायला निघालोय. त्यामुळे पत्रकारांचं या बाबतीमध्ये सुद्धा मी लातूर जिल्ह्याच्या पत्रकारांचा मनापासून आभार मानतो. आपण दिलेल्या लढ्याला हे मूर्त रूप किंवा अंत त्याचं जे आहे ते आज संध्याकाळी आपण त्याचं भूमिपूजन करून त्याला आता सुरुवात करतोय. आधी जरी 100 बेडचा प्रकल्प असला तरी हा पहिला टप्पा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून या सिव्हिल हॉस्पिटलचं विस्तार जो आहे हा केला जाणार आहे, हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही विनंती या निमित्तानं करतो. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माहितीच्या विस्फोटाच्या युगात आहोत. बातम्यांचा वेग वाढला असला तरी सत्यावरचे संकटही गडद झाले आहे. माहितीचा महापूर असताना सत्याचा दुष्काळ पडू नये ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, सामुदायिक जबाबदारी आहे. यंत्रमानव कितीही प्रगत झाला तरी ते मानवी संवेदना आणि पत्रकाराची विवेकबुद्धी जागा घेऊ शकणार नाही. हे मी नक्कीच आपल्याला किंवा स्टेजवर पण सगळ्यांना आहे की मी सुद्धा
एक त्या विचारसरणीचा एक व्यक्ती किंवा एक हे आहे की सोशल मीडियावर किती जरी न्यूज आपण वाचल्या किंवा दिवसाची सुरुवात मोबाईल ओपन करून जरी आपण सोशल मीडिया तपासून गेली तरी हातामध्ये जोपर्यंत वर्तमानपत्र येत नाही तोपर्यंत दिवस सुरू झाला असं मला तरी नक्की वाटत नाही. त्यामुळं पेपर जो ज्याला आपण रोजच्या रोज हातामध्ये पेपर पडला पाहिजे आणि पेपर चाळून त्याच्यातल्या वेगवेगळ्या बातम्या त्या बातम्यांमधलं काय घडले कुठं घडले जे काय असेल ती जोपर्यंत नजरेखालनं जात नाही डोळ्याच्या खालनं जात नाही तोपर्यंत दिवस आपला सुरू झाला आहे असं मला तरी वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं AI आणि बाकीचे सगळे माध्यम जरी असले तरी शेवटी मला जे वाटतंय की प्रिंट मीडियाची जी एक हे गरज जी आहे ती कधीही कमी होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. बाबूजी इथं आहेत, राजेंद्र बाबू इथं आहेत. मी त्यांना पण विनंती करीन की AIच्या बाबतीमध्ये सुद्धा पत्रकारांनी AIवर आपण किती अवलंबून राहायचं ह्याचा पण विचार थोडा करणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी गरजेची आहे, उपयोगी आहे, सगळं बरोबर आहे. पण टेक्नॉलॉजी हा आपल्या पत्रकारितेला पर्याय होऊन जाऊ नये किंवा त्याच्यावर आपण अवलंबून होऊ नये याचीसुद्धा खबरदारी मला वाटतं पत्रकारांनी आणि परिषद असेल आणि सर्वच वृत्तपत्रांनी घेतली पाहिजे असं एक सूचना या निमित्तानं मला करावीशी वाटली. कारण जेवढं आपण AI चांगलं आहे AIचं जेवढं आपण उदोउदो करतोय तेवढंच AI घातकसुद्धा आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना दिसतंय. मग या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा जो काही वापर आहे तो नीटनेटका जबाबदारीनं आणि गरजेपुरता या आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये व्हावा अशी नक्कीच एक अपेक्षा व्यक्त करतो. या 2 दिवसाच्या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नांची उजळणी होईल, विचारांची देवाणघेवाण होईल. या अधिवेशनातून जे निवेदन तयार होईल ते आपण माझ्याकडे व मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्याकडे जरूर द्यावे. संजय बनसोडे हे उदगीरचे आमदार म्हणून स्थानिक पातळीवर पत्रकारांच्या प्रश्नाची नेहमीच दखल घेत आलेले आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत नक्कीच आपल्या प्रश्नांसाठी बैठक लावून पत्रकारांशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक निश्चितपणे करू हे या निमित्तानं सांगू इच्छितो. उदगीरच्या या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक युद्ध पाहिली आहेत पण आजचे युद्ध शस्त्रांचे नाही ते सत्य आणि असत्य यांच्यातील आहे, माहिती आणि अपप्रचार यांच्यातील आहे, विवेक आणि आवेश यांच्यातील आहे. या वैचारिक युद्धात तुम्ही सर्व पत्रकार आघाडीचे शिलेदार आहात. तुमची लेखणी नेहमीच सत्याच्या शाईने चालत राहू. इतिहास कधीही क्षमाशील नसतो, तो केवळ नोंद ठेवत असतो. पुन्हा एकदा या अधिवेशनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मला देणाऱ्या अध्यक्षपद देणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचा मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे आणि पत्रकार बंधू भगिनींचे पुन्हा एकदा स्वागत करून अधिवेशनास शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या संमेलनाचे उद्घाटक लोकमत वृत्तपत्र समूहाचे प्रमुख राजेंद्र बाबू दर्डा